आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. आणि कालच ते पत्र कुठे आहे, कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे. या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र देशाविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे. अजित पवारांना घेऊन पश्चाताप होत असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणतायत. अजित पवारांना घेण्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचार करा म्हणून सांगितलं होतं असं देखील कालच्या नाही. एकनाथ शिंदेना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झालाय. ते दाखवत नाही, आता लवकरच बोलतील. कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीत केलेली आहे. मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतले जे 2 नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी. पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे. पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची. त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल, उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100% उलथापालथ होईल. आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरीही सत्तेत आहे. बरोबर आहे. हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे. तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, झालेले आहेत. त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे, सुरू आहे. तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत. पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे. तुमचा वचननामा जाहीर झाल्यानंतर भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा 30 लाख कोटींचा आरोपपत्र सादर करणार आहे. करू द्या ना. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय इंटरनॅशनल न्यायालय आहे का? हा, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं तर आरोपी क्रमांक 1 मुंबई लुटणारे, आरोपी क्रमांक 1 अमित शहा, आरोपी क्रमांक 2 गौतम अडाणी, आरोपी क्रमांक 3 एकनाथ शिंदे, ह्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करावी लागतील आम्हाला. मोदींपासून ही मुंबई लुटण्याचं काम कोणी केलं? भ्रष्टाचाराला थारा कोणी दिला? मुंबईतल्या नरेंद्र मोदी, अमित शहानी दिला. आम्हाला काय तुम्ही सांगताय? काल महायुतीची सभा झाली, त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर टीका केली. करू द्या. असं म्हणणं आहे की श्रेय हे ठाकरेंची शिवसेना घेते. एक पालकांची टोळी जी श्रेय घेण्यासाठी कॅम्पेन करत आहे, पर पब्लिक सब जानती है. ते हेही म्हणतात की मराठी महापौर होईल. तुम्ही जे आव्हान दिलं हिंदू नाही, मग मराठी बोला ना. थेट हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हा, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका.